समजा तुम्हाला मी एक ड्रिंक सांगितलं जे अगदी 10 दिवसात तुमचं वजन आटोक्यात आणू शकतं, तर तुम्ही ते करू शकाल का? पण आयुष्यभरासाठी हां, कारण 10 दिवसानंतर तुमचं वजन कमी होईलही, पण त्यानंतर काय? पुन्हा तुमचं वजन सारखं होणार काय कायमस्वरूपी तसं टिकणार? तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. तर बऱ्याचदा आपण पाहतो की एखाद्या ड्रिंकनं किंवा एखाद्या प्रोटीन पावडरनं किंवा एखाद्या एक्सरसाइजनं बऱ्याचदा आश्वासनं दिली जातात की अगदी काही दिवसात, म्हणजे अगदी तर काही मी पाहिलेलं आहे अगदी 10 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं त्यांनी फोटो घालतात आणि त्याच्यामुळे आपण इतके आकर्षित होऊन जातो आणि ती गोष्ट आपण ब्लाइंडली करू पाहतो. पण एखादी गोष्ट करण्यापूर्वी थोडा विचार करावा की आपण ती गोष्ट कायमस्वरूपी करू शकतो का? एखादं ड्रिंक जे आपण पितोय ते आपल्या शरीरासाठी खरंच चांगलं आहे का? किंवा एकदम असं डायटिंग जिथं फास्टिंग खूप केलं जातं, जिथं उपवास जास्त वेळ धरायला सांगतात, सो अशानं तुमचं वजन कमी होत असेल, पण अशा तऱ्हेने वजन घटवलेलं आपल्या शरीरासाठी मारक असू शकतं, ह्याचा विचार केला आहे का? तुम्ही जेव्हा अगदी 10-20 दिवसात आपलं 10-20 किलो वजन घटवतात तेव्हा त्याचा अर्थ काय की तुम्ही एक एक पायरीनं स्टेप्स चढत नाही आहे, तर अगदी 4-4 पायऱ्या सोडून तुम्ही मजले चढायचा विचार करताय. म्हणून आज मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे ते ह्यासाठीच की मी जो माझ्या आयुष्यात बदल घडवला तो अशा काही शॉर्टकट्सनी नाही, तर अगदी त्याच्या बंधनही नाही आहेत, पण मी म्हणेन की आरोग्याबद्दल जी एक जागरूकता, ती जर जागरूकता तुमच्यामध्ये आली तर अशा कोणत्याही ड्रिंकची, प्रोटीन पावडरची किंवा कशाचीही गरज नाही आहे. फक्त ती जागरूकता जास्त महत्त्वाची. ते एक डिटर्मिनेशन, ते एक ध्येय असलं पाहिजे की आपण आपलं आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवणार. वजन कमी करणं हे एक आपलं गोल असू शकतं, पण मुख्य गोल काय असलं पाहिजे तर आपलं आरोग्य निरोगी ठेवणं, आपलं आरोग्य सुदृढ ठेवणं. तर आजचा जो मी माझा डाएट प्लॅन सांगणार आहे, माझे काही सिक्रेट्स तुम्हाला शेअर करणार आहेत, पण ते सिक्रेट्स असे असतील जे तुम्हाला अगदी बंधन घालून किंवा एवढ्याच दिवसात कमी करा, तेवढ्याच दिवसात कमी होणार असं काहीही न सांगता जे अगदी आपण रोजच्या जीवनातले काही बदल घडवायचे आहेत जेणेकरून तुमचं आयुष्य अगदी सोपं व सुखकर होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि आपलं आयुष्य खरंच बदलून टाकूया. पण तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. माझं जे मी डाएट सांगणार आहे तुम्हाला, ते डाएट सेम टू सेम तुम्ही करायला हवं असं नाही, कारण एखादी जेवण पद्धती एखाद्या ठिकाणाप्रमाणे असते. जसं आमच्या गोव्यात जर मासे जास्त खाल्ले जातात तर काही ठिकाणी भात जास्त खाल्ला जात असेल, काही ठिकाणी व्हेज जास्त खाल्लं जात असेल. त्यामुळे ठिकाणा टू ठिकाण आपण पाहतो की आपलं जेवणाची पद्धत बदलते. त्यामुळे प्रत्येकाने जर कन्सेप्ट्स क्लिअर असतील तर आपल्या आपल्या जेवणामध्ये स्वतःच्या मनानं विचार करून, गणित करून बदल करावेत. चला तर आपण सुरुवात करूया. तर माझ्या दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळी मी भरपूर पाण्यापासून करते आणि ते पाणी मोस्टली कोमट असतं, पण समजा एखाद वेळ अभावी मी थंड पाणी म्हणजे नॉर्मल पाणीसुद्धा घेते. तर जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी पिते. त्यानंतर मी चहा सकाळचा अगदी बंद केलेला आहे. तुम्हाला जमत असेल तर वेल अँड गुड, पण समजा चहाशिवाय आपण जगूच शकत नाही असं जर असेल तर साखरेऐवजी गुळ वापरा. गुळाची पावडर करून आपण डब्यात जर ठेवली तर मी सांगते तुम्हाला गुळाचा चहा आणि साखरेचा चहा ह्याच्यात फार फरक नसतो. रादर जर एखाद्याला सांगितलंच नाही तर फरकही कळून येत नाही. पण जर आरोग्य जपायचं असेल तर थोडे गोष्टी आपल्या थोडा काम करावंच लागेल. त्यानंतर येतो नाश्ता. नाश्ता मात्र माझा अगदी भरपेट असतो, कारण नाश्ता असं म्हटलं जातं की राजाप्रमाणे असावा, कारण आपण रात्रभर कुठेतरी उपवास केलेला असतो. त्यामुळे ते भरून काढण्यासाठी भरपूर नाश्ता करायचा आहे. त्यामध्ये सुद्धा जर आपण शेड्यूल केलं, मी काय केलं आहे की एक शेड्यूल केलं आहे, पण ते माझ्या डोक्यात फिट केलं, अगदी लिहून नाही काढलं. सुरुवातीला आपण लिहून काढू शकतो. जसं एक दिवस मी चपाती, रोटी किंवा पराठे करते. एखादा दिवस मी भाकरी करते, त्यात सुद्धा नाचणीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, म्हणजे वेगवेगळ्या पिठांची भाकरी किंवा वेगवेगळी पिठं एकत्र मिक्स करून सुद्धा भाकरी केली जाते. त्यामुळे भाकरी भाजी.
तांदळाची भाकरी मी प्रिफर करत नाही, कारण तांदळाची भाकरी आणि भात खाणं मला सेम वाटतं त्यासाठी. त्यानंतर एखादा दिवस मी आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली, डोसा, आप्पे किंवा दहीवडे असं काही करते. एखादा दिवस मी थोडा लाईट ठेवते नाश्ता, जसं पोहे, उपमा. मग कधी कधी मी शिराही करते, कारण मुलाला माझ्या शिरा आवडतो, पण त्या दिवशी मी ते जास्त गोड असल्यामुळे थोडा कमी शिरा खाते. मग आता समजा एखादा दिवस मी पालेभाजी केलेली असेल तर दुसऱ्या दिवशी मी कडधान्य करते. तिसऱ्या दिवशी मी फळभाज्या काहीतरी आणते, जसं भेंडी म्हणा, ढोबळी मिरची असेल, एखादा दिवस बटाट्याची भाजी, किंवा कधी कधी मी आठवड्यातला एक दिवस मी नॉनव्हेज ठेवते, म्हणजे अंड्याची भुर्जी असेल किंवा माशाचा एखादा पदार्थ असेल. म्हणजे मेन काय आहे सांगायचं की नाश्ता वेगवेगळा ठेवा, कारण बऱ्याच घरातनं एकच नाश्ता केला जातो. काय नाश्ता खाता तर चपाती भाजी किंवा भाकरी भाजी. नाही, बदल हवा. जसं आपण म्हणतो तेलामध्ये सुद्धा आपण बदल करायला हवा. म्हणून तेल सुद्धा मी अगदी 5-5 लिटरचे डबे नाही आणत, तर 1-1 लिटरच्याच पिशव्या आणते. ते जरी स्वस्त पडत असेल, महाग पडत असेल, ह्याचा विचार न करता आरोग्याला ते आपल्या स्वस्त काय महाग पडतं ह्याचा विचार मी जास्त करते. त्यामुळे एकदा मी सोयाबीनची पिशवी किंवा एकदा मी सनफ्लावरची, राईस ब्रेन असं वेगवेगळं आणते. तसंच इवन आपण जेव्हा भाज्या म्हणतो त्या सुद्धा भाज्यांमध्ये सुद्धा आपण रंगसंगतीचा सुद्धा विचार करायला हवा. एखादा दिवस आपण हे वांग, मुळा, गाजर, म्हणजे हे बघा वेगवेगळ्या रंगांचे हे या भाज्या झाल्या. त्यामुळे रंगाप्रमाणे आपल्याला विटामिन्स मिळतात. हे ऐकून तर माहीत असतं, सगळ्या गोष्टी ऐकून सर्वांना माहीत असतात, पण कळतं पण वळत नाही, ही परिस्थिती जास्त आहे आपली. तर नाश्ता झाला. आता नाश्त्यानंतर जवळपास 11-11:30च्या दरम्यान मी एखादं फळ घेते. एकतर फळ घेते, नाहीतर बेदाणे. तर फळ सुद्धा माझं सीझनल असतं, सीझनप्रमाणेच आणते आणि मोस्टली मी भारतातली फळं प्रिफर करते. आणि बेदाण्यामध्ये म्हटला तर काही चालून जाईल. मला शेंगदाणे खूप आवडतात, त्यामुळे मी शेंगदाण्याची चिक्की म्हणेन किंवा लाडू, खारे शेंगदाणे म्हणा किंवा बदाम, जे काही तुम्हाला तुमच्या अवेलेबिलिटीप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे किंवा आपल्या अफोर्डेबिलिटीप्रमाणे आपण खाऊ शकतो. त्यानंतर माझं जेवण अगदी फिक्स टाईमला होतं, 12:15 वाजता, कारण माझा मुलगा शाळेत जातो दुपारचं. त्याच्याबरोबरच मी जेवण करते. तर जेवणामध्ये मी म्हणेन की क्वांटिटी माझी कमीच असते, पण अगदी परिपूर्ण जेवण असतं. तसं भात, आमटी, चपाती किंवा भाकरी भाजी जे काय असेल ते, आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायबर. तर फायबरमध्ये काय काय येतं? गाजर, काकडी, बीटरूट, कांदा, तेही तुमच्या आवडीनुसार आपण खाऊ शकतो. कच्च्या भाज्या सुद्धा आपण थोड्याफार ॲड करू शकतो, जसं मुळा वगैरे आपण कच्चा खाऊ शकतो, पण फायबर ॲड करा, कारण आपल्या डायजेशनसाठी किंवा इव्हन आपलं वजन आटोक्यात ठेवण्यासाठी फायबर कंटेंट खूप महत्त्वाचं. त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये चोथा. तर बऱ्याच जणांना मी पाहिलेलं आहे की कोणत्याही जेवणानंतर डेझर्ट खायची सवय असते. तर डेझर्ट म्हणजे काय, तर एखादा गोड पदार्थ, मग ते आईस्क्रीम असेल, बासुंदी असेल, शिरा असेल, खीर असेल, गुलाबजाम असेल, म्हणजे अगदी ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं ना. पण नाही, जेव्हा आपल्या आरोग्याबद्दल आपल्यामध्ये जागरूकता येते तेव्हा ह्या गोष्टी कुठंतरी गौण वाटू लागतात. आणि ह्याचा अर्थ हा नाही की मी कधी खात नाही, डेफिनेटली खाते, पण वेळ पाळते त्याची. जेवणानंतर नाही, कारण ऑलरेडी आपल्या कॅलरीज फिलअप झालेल्या आहेत. समजा तरीही तुम्हाला जेवणातच खायचं असेल, म्हणजे तो पदार्थ आता जेवणात वाढणार आहे आपल्याला माहीत आहे, तर आपण जेवण कमी करायचं आहे एखाद्या दिवशी आणि त्याच्याऐवजी आपण तो गोड पदार्थ खाऊ शकतो. पण मोस्टली टाळा. दुपारचं जेवण हे परिपूर्ण असलं पाहिजे. त्यामुळे अशी एखादी गोष्ट म्हणजे गोड जर खायचं असेल तर आपण संध्याकाळची वेळ चूज करू शकतो, म्हणजे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मधली वेळ, म्हणजे आपण चहाची वेळ जी म्हणतो त्यावेळेला आपण असं काही खाऊ शकतो. तर माझं आता काय झालं, संध्याकाळी पोचले. आता संध्याकाळी मी संध्याकाळचाही चहा मी बंद केला होता, पण कुठंतरी एक टेम्पटेशन पुन्हा ते आलं आणि जी सुरुवात झाली ते झालीच. त्यामुळे मी संध्याकाळचा चहा गुळाचा पिते, पण त्यातही मी थोडी एक आयडिया केलेली आहे. पहिली जो एवढा चहा प्यायचे म्हणजे एवढा जो कप होता तो आता मी अगदी भातुकलीतला कप असतो ना तेवढा घेऊन आलेले आहे, आणि त्यामुळे जवळपास एक 4-5 चमचेच माझा चहा होतो. तो कंट्रोलही राहतो आणि आपल्या जे जिभेचे चोचले म्हणतो किंवा मनावरचा ताबा म्हणजे ते पण सॅटिस्फाय केलं जातं. मग चहासोबत हवं तर आपण खारी बिस्किट, म्हणजे जास्त गोड नसलेलं, म्हणजे मी अगदी गोड बिस्किट वगैरे खाण्याची सवय असेल तर ती प्लीज स्टॉप करा. आणि त्यातही आपण काही हेल्दी खाऊ शकतो का ह्याचा विचार करायचा. जसं आपण घरात बनवलेला एखादा गुळाचा लाडू खाऊ शकतो, पुन्हा चिक्की खाऊ शकतो, चिरमुऱ्याचा भडंग खाऊ शकतो, खारे शेंगदाणे खाऊ शकतो, लाह्या खाऊ शकतो.
तर असं आपण बदल थोडा करून, पण मेन आपली हेल्थ सांभाळून. मग आता रात्रीचं जेवण असं म्हटलं जातं की अगदी लवकर आपण जेवायला हवं, म्हणजे अगदी 6-7 पर्यंत आपण आपलं जेवण जेवायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा हे शक्य होत नाही, कारण बाहेर गेलेला माणूस जर 8-8:30ला पोचत असेल तर आपण जेवणार कसं? कारण एक तरी जेवण आपण फॅमिलीसोबत घ्यायला हवं ना, ॲटलिस्ट माझा तरी थॉट असा आहे. त्यामुळे मी माझ्या मिस्टरांसाठी थांबते आणि आमचं जेवण मी 8:30ला फिक्स ठेवलं आहे. तर रात्रीचं जेवण अगदी म्हणजे लाईट असलं पाहिजे. तर आपण समजा भात हवा तर अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे एखादी वाटी किंवा अर्धी वाटी भात आमटी किंवा चपाती भाजी, भाकरी भाजी, आणि याच्या व्यतिरिक्त थोड्या क्वांटिटीमध्ये घेते आणि जास्त क्वांटिटीमध्ये फळं ॲड करते आणि फायबर ॲड करते. पण तरीही इन टोटल माझं कमीच असतं दुपारपेक्षा, कारण आपण बऱ्याच वेळा काय होतं, रात्रीचं जेवल्याबरोबर आपण झोपायला जातो. तर नाही, कमीत कमी 2 ते 3 तास गॅप हवा, कारण पचन व्हायला वेळ लागतो. 3 तास टोटल डायजेशन व्हायला वेळ लागतो. आणि जर आपण पचन व्हायच्या अगोदरच झोपलो तर ते आपण जे जेवलेलं आहे ते अगदी पोटात कुसल्यासारखं होतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला मग आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. जसं आपल्याला स्पेशली सुरुवातीला आपल्याला पोटाच्या तक्रारी सुरू होणार, की आपल्याला ढेकर येत राहतात, पचन न झालेल्याचं फिलिंग येतं, आळस येतो. मग अशा गोष्टी टाळण्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 तास आपण गॅप ठेवायचा, आणि त्यासाठीच आपण लवकर जेवायला हवं. मग झालं, आपण लवकर झोपायचं आहे आणि लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे. तर हा माझा एक जनरल शेड्यूल झालं. तर ह्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आता काही माझ्या सिक्रेट गोष्टी सांगणार आहे, आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. जसं बरेच लोक काय करतात, जर बाहेर गेलेले असतील आणि जर हेवी जेवण त्यांचं झालेलं असेल तर घरी येतात, लगेच झोपून जातात. नाही, झोपायचं नाही लगेच, कटाक्षानं पाळा ते. आपण थांबायचं आहे थोडा वेळ, आणि जर झोप येत असेल तर बसून थोडं असं झोप घ्यायचं आहे, आणि नंतर आपण आडवं होऊ शकतो. दुसरी गोष्ट, पाणी भरपूर प्यायचं आहे. जसं मी सांगितलं, सकाळचं आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी प्यायचं आहे. तसंच दिवसभरात सुद्धा तासातासानं आपण पाणी प्यायचा प्रयत्न करायचा आहे, आठवणीनं. आणि समजा आठवण येत नसेल सुरुवातीला तर आपण अलार्म लावू शकतो, आणि नंतर हळूहळू आपलं बॉडी क्लॉक सेट होऊन जातं. तिसरी गोष्ट, समजा आपल्याला पार्टीला जायचं आहे तर आपण काय करतो, आपल्या आवडीचे पदार्थ इतके असतात, आणि त्यात तळलेलं असतं, अजून काय पनीर असतं, म्हणजे सगळं टेम्पटेशन करणाऱ्या सगळ्या वस्तू असतात, गोष्टी असतात. पण थोडा ताबा ठेवा, आणि जर तुम्हाला त्या गोष्टी खायच्या भयंकरच जर टेम्पटेशन येत असेल तर थोडा प्रत्येक पदार्थ घ्या. मी काय करते, ताटात प्रत्येक गोष्ट थोडी घेते, त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीची टेस्टही कळून जाते आणि पोटही भरून जातं. नंतर मीठ आपण कमी करायचं आहे. जसं साखर आरोग्यासाठी चांगलं नाही, तसा मिठाचा वापर सुद्धा जास्त असेल तर तो चांगला नाही आहे. त्यामुळे मिठाचा वापर जास्त कधी होतो, आता सप्पक खा तर मी म्हणणार नाही तुम्हाला, तर लोणचं, पापड ह्या गोष्टीमध्ये अति प्रमाणात मीठ असतं, त्यामुळे त्या मी माझ्या आयुष्यातून वर्ज्य केल्या आहेत. जर तुम्हाला होत नसेल तर ॲटलिस्ट कमी करा. कमी म्हणजे फ्रिक्वेन्सीज कमी करायची आहे आपण, क्वांटिटी नाही. कारण लोणचं असतंच की ते थोडंच असतं, पण त्याच्यात मीठ खूप राहतं, त्यामुळे अगदी आठवड्यातून एखादा दिवस आपण खाऊ शकतो. मी तर लोणचं तर आणतच नाही कधी, आणि कोणी देत असेल तरी नको म्हणून सांगते. पण पापड हा मला आणि माझ्या मुलाला खूप आवडतो, म्हणून मी कधीतरी अगदी 15 दिवसातून एखादा पापड, तोही भाजलेला, तळलेला नाही. त्यामुळे ह्या अशा छोट्या गोष्टी पाळणं खूप महत्त्वाचं होऊन जातं. त्यानंतर अजून काही गोष्टी मी सांगेन तुम्हाला. जसं आता एखाद्या पार्टीला गेले आणि भरपूर नाही पण लिमिटमध्ये जरी खातो म्हटलं तरी पण त्या गोष्टी हेवीच असतात. मग आता दुसऱ्या दिवशी काय, तो आपण बॅलन्स करायचा आहे. आता बघा, गणित आलं. गणित हे आपल्या आयुष्यातही खूप महत्त्वाचं आहे. फक्त आपण शाळेत शिकतो ते गणित नाही, तर आयुष्यातलं गणित ज्याला सोडवता येईल तो खरं म्हणजे जिंकतो. म्हणून बघा, आता जर तो बॅलन्स ठेवायचा असेल तर मी दुसऱ्या दिवशी काय करते, थोडाफार उपवास करते. अगदी फुल टाईम उपवास मला नाही जमत, त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी अगदी फळं खाऊन उपवास करते किंवा फायबर, जसं गाजर, काकडी वगैरे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. पण जवळपास मी दिवसभर किंवा सकाळचा नाश्ता मी मोस्टली व्यवस्थित करते, पण दुपार आणि रात्री मी हा उपवास करते. त्याच्यामुळे कॅलरीजचा बॅलन्स होतो. तर हा बॅलन्स राखणं भयंकर महत्त्वाचं आहे. प्लस आता समजा आपल्याला खूपच टेम्पटेशन येत असेल आईस्क्रीम खायचं, तर आईस्क्रीम कधी खायचं,
फक्त संध्याकाळी खायचं. रात्री जेवताना खाऊ नका आणि झोपताना तर अजिबातच नको. ओके. तर आईस्क्रीममध्ये सुद्धा आपण थोडं थोडं करून खायचं आहे. म्हणजे आज थोडं उद्या थोडं, एकदम आणलं खाल्लं नाही. सो हा कुठंतरी आपल्या मनावरचा कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे. आईस्क्रीम पूर्ण खाऊ नका असं तर मी किंवा कोणतीही गोष्ट खाऊ नका असं म्हटलंच नाही आहे. जसं इव्हन आपण पिझ्झा बर्गर किंवा आपण पाणीपुरी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी मी खाते पण लिमिटमध्ये. म्हणजे अगदी आता नॉनव्हेजसुद्धा जर मी आणतेच, पण कसं चिकन महिन्यातून एकदा हे अगदी फिक्स केलेलं आहे. समजा तरीही एखाद्याला जर आमच्या घराच्या माणसाला जर टेम्पटेशन आलेलं असेल तर अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये मी चिकन घेऊन येते. म्हणजे अगदी 1-1 किलो नाही तर अगदी पाव किलोच आणायचं. चला तुझं टेम्पटेशन आहे ना, घे, मी करून देते थोडंफार. त्यामुळे काय होतं की आपल्या जिभेचे चोचले पण आपण पुरवू शकतो आणि आरोग्यही सांभाळू शकतो. तर प्लीज ह्या गोष्टी तुम्ही करून पहा. आणि आता पहा, जर तुम्ही हे सगळं ऐकलेलं असेल व्यवस्थित तर तुम्हाला असं समजून येईल की मी कुठंही कोणतीही गोष्ट टाळा पूर्णपणे असं म्हटलेलंच नाही. तर मी सगळं काही खाऊन फक्त जे काही मी म्हणाले गणित, जो बॅलन्स, तो खूप महत्त्वाचा आहे. जर तो सोडवायचा प्रयत्न आपण करायचा आहे आणि जर ते तुम्हाला जमलं तर कोणताही आजारही जवळ येणार नाही. जो स्पेशली आपल्या जेवणाच्या रॉंग सवयीमुळे जे आपले आजार जवळ येतात त्यापासून आपण दूर राहू. प्लस जर आपल्याला डायबिटीज, प्रेशर किंवा कोणताही लाईफस्टाईल डिसीजसुद्धा असेल आणि आपण ह्या जीवन पद्धती थोड्या बदलल्या तर अगदी आपण निरोगी, व्यवस्थित, सुखकर असं आयुष्य जगू शकतो. आणि प्लीज तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा आणि आपल्या जेवणामध्ये बदल करा, आपल्या जीवनामध्ये बदल करा. कारण शेवटी माइंड, बॉडी, सोल ह्या तिन्ही गोष्टी अलाइनमेंटमध्ये असणं जास्त महत्त्वाचं आहे. कोणतीही एक गोष्ट जर आपण फक्त व्यवस्थित करू लागलो, जर आपण रेक्टिफाय करू लागलो तर बाकीच्या दोनांचं काय. आपण बॉडीबद्दल तर पाहिलं, पण माइंड आणि सोल ह्याबद्दलही आपण काही करायला हवं. तर आपण हळूहळू ह्या गोष्टींकडे लक्ष देऊया. पण सुरुवात आपण बॉडीपासून करूया. चला, सुदृढ राहा, निरोगी राहा, स्वस्थ राहा आणि नेहमी हसत राहा. नमस्कार.